पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुक्कामासाठी नागपुरात आले होते। दरम्यान आज सकाळी त्यांनी भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व नंतर ते नांदेडसाठी रवाना झाले आहेत। पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रमानुसार जबलपूर येथील प्रचार सभेनंतर 4:20 ते नागपूर विमानतळावर पोहोचले। तेथून ते हेलिकॉप्टरने वर्धाला गेले। सभा आटोपल्यानंतर 6:45 वाजता हेलिकॉप्टरने नागपूरला परतले व 7 वाजता सुमारास राजभवनला पोहोचले। रात्री त्यांचा तेथेच मुक्काम असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। त्यांनी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास साधे जेवण घेतले। शनिवारी सकाळी 9:30 वाजता नागपूर विमानतळावरून त्यांचे नांदेडकडे प्रयाण झाले। दरम्यान सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजभवनात बोलवले। त्यात आजी माजी आमदारांसोबतच जवळपास 15 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळते। पूर्व विदर्भात झालेले एकूण मतदान आणि नेमक्या स्थिती ते जाणून घेण्याची शक्यता आहे।